मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजाच्या मागण्या पूर्ण करण्यासाठी राज्य सरकारला दिलेला 28 तारखेचा अल्टिमेटम आज संपतोय। राज्य सरकार आणि जरांगे पाटील यांच्यामध्ये मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला, मात्र या मध्यस्थीला अजूनही यश आल्याचं दिसून येत नाही। कारण लाड जरांगे यांच्यासोबत चर्चा करून गेल्याच्या नंतर त्यांच्याकडून कुठलाही निरोप अजून जरांगे पाटलांना देण्यात आला नाहीये। त्यामुळे जरांगे पाटील आज अंतरवाली सराटीमध्ये 10:30 वाजता पत्रकार परिषद घेऊन 30 मे पासूनच्या आमरण उपोषणाची घोषणा करणार आहेत। 30 तारखेला अंतरवाली सराटीमध्ये होणारं आमरण उपोषण हे कठोर स्वरूपाचं असेल असा इशारा देखील जरांगेंनी सरकारला दिलेला आहे। आणि या संदर्भात अधिकची माहिती घेऊयात। आमचे प्रतिनिधी नितेश महाजन सध्या आपल्यासोबत थेट जोडले गेलेले आहेत। नितेश, अंतरवाली सराटीमध्ये जरांगे पाटील यांची आज पत्रकार परिषद होतीये। खरं तर प्रसाद लाड यांनी काही दिवसांपूर्वीच त्यांची भेट घेतलेली होती, त्यावर तोडगा निघेल असं चित्र आपल्याला पाहायला मिळत होतं। मात्र आज आंदोलनाची घोषणा केली जाऊ शकते का? नक्कीच अंतरवाली सराटीमध्ये आज मनोज जरांगे पाटील हे सकाळी 10:30 वाजता पत्रकार परिषद घेणार आहे। आणि मनोज जरांगे पाटील यांनी सांगितलेलं आहे की राज्य सरकारकडून कोणताही निरोप त्यांना आलेला नाही। खरं पाहिलं तर प्रसाद लाड यांच्यासोबत त्यांची चर्चा झालेली होती मराठा समाजाच्या प्रश्नाबाबत, मात्र या चर्चेतून अजून काहीही साध्य झालेलं नाही। राज्य सरकारकडून मनोज जरांगे पाटील यांना कोणताही निरोप आलेला नाही आणि त्यामुळे मनोज जरांगे पाटील आजच्या पत्रकार परिषदेमध्ये एका कठोर आमरण उपोषणाची घोषणा करण्याची शक्यता आहे। 10:30 वाजता या पत्रकार परिषदेला सुरुवात होईल। मात्र त्या अगोदर एक अपडेट यामध्ये आणखी अशी आलेली आहे की आमदार प्रसाद लाड हे उद्या पुन्हा मनोज जरांगे पाटील यांची अंतरवाली सराटीमध्ये भेट घेणार आहे आणि त्यांचा दौरा देखील आता आलेला आहे। उद्या दुपारी साधारणतः 12:30 वाजता आमदार प्रसाद लाड हे अंतरवाली सराटीमध्ये पोहोचतील आणि त्या ठिकाणी ते मनोज जरांगे यांच्यासोबत गेल्या भेटीमध्ये जी चर्चा झाली होती त्याचे अपडेट मनोज जरांगे यांना लाड यांच्याकडून देण्यात येण्याची शक्यता आहे। निश्चितच खरं तर त्यामुळे आता आजच्या पत्रकार परिषदेमध्ये मनोज जरांगे पाटील नेमकी काय घोषणा करतात या सर्व अपडेट्सवर देखील आपलं लक्ष असणार आहे। तुर्तास धन्यवाद नितेश या सविस्तर माहितीसाठी।